सामना पाहायला भेटा महाराष्ट्र पोलीस म्हणजे डहाणू पोलीस हा संघ विजय झाला. नगरपालिका विभाग हा नक्कीच पराभूत झाला. पण क्रिकेट हा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला गेला. गणपती म्हणून सुरेख सुरुवात पाहायला भेटते. 3 असे संघ पाहायला भेटते ज्यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आपण सुखरूपणे जगतो. म्हणजेच नगरपालिका असेल, एका बाजूला महसूल विभाग तर एका बाजूला महाराष्ट्र पोलीस पाहायला भेटतात. पोलीस म्हणलं गेलं की नक्कीच अंगाला शरारा पाहायला भेटतं. असं संघ नक्कीच विजय झालाय या एक्झिबिशन मॅच मध्ये. आपण पाहायला भेटतात व्यासपीठ नलावडे सर पाहायला भेटतात. तसंच PI बनकर साहेब पाहायला भेटतात. त्यांच्या सहमतीने नक्कीच या स्पर्धेचे सर्व पाहायला भेटतात. मान्य श्री भरतसिंग राजपूत साहेब हे सुद्धा पाहायला भेटतात. एक छोटंसं फोटो सेशन केलं जातं दोन्ही संघांसमोर. चला, मनोज 11 संघ आपला 12वा खेळाडू हा कंपल्सरी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आपण दक्षता घ्यायची आहे. जर 12वा खेळाडू कुठल्याही संघाचा कॉम्बॉक्स मध्ये आला नाही तर आपल्याला पॅनलाइज केल्याची आपण दक्षता घ्यायची आहे. या स्पर्धेचे फॉर्मॅट आहेत, आपण ही दक्षता घ्यायची आहे. कृपया करून आलेल्या सगळ्या संघाने 25 मिनिटाचा कालावधी दिला आहे. 25 मिनिटाच्या आत आपल्याला 6 षटकं टाकायचे आहेत, ही सुद्धा आपण दक्षता घ्यायची आहे. नक्कीच हस्तांदोलन केले जाते. पाहायला भेटतात DYSP साहेब असतील, PI साहेब बनकर साहेब असतील, मान्यश्री भरत साहेब, नक्कीच आमचे मान्यवर सुद्धा प्रत्येक चला मनोज 11 संघ, मनोज आपला 12वा पाठवायचा प्लीज. वरद राजपूत साहेबांच्या पुरस्कार स्पर्धा पाहायला भेटते. प्रथम पायरीचे 5 लक्ष, द्वितीय पायरीचे 2.5 लक्ष असेल. आमच्याबरोबर नक्कीच समालोचन कक्षामध्ये विजय पाडेल तुकाराम मांगेला, तसंच गणेश नायर सर. गणेश नायर सर कुठे असतील कृपया कॉमेंट बॉक्स कडे यायचं आहे. गणेश नायर प्लीज. तयार होणार सप्ले करायचं सॉन्ग लगेच छोटासा परफॉर्मन्स केला जाईल. यानंतर सामना सुरू होईल.
तर मनोज इलेव्हन संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्राचा स्वीकार केले, आमंत्रित केले ते म्हणजेच आनफ इलेव्हन या संघाला फलंदाजी करण्यासाठी 2 फलंदाज पाहायला भेटतात. सलामी रिपॉर्ट स्ट्राईकवर युवराज पाहायला भेटेल, नॉन स्ट्राईकवर पाहायला भेटेल फलंदाज जावेद आणि युवराज गोलंदाज पाहायला भेटते. मिस्टर राजेश पहिला षटक घेऊन होते पॉवर प्लेचा. शॉर्ट चेंडू नक्कीच लॉफ करण्याचा प्रयत्न होता, हलकीशी अपील नक्कीच केली गेली पंचांकडे. पंचाचा बोट वरती पहिला चेंडूवर युवराज बॅक टू डग आउट पाहायला भेटेल. हा नक्कीच नवीन फलंदाज पाहायला भेटते. एक सुपरस्टार फलंदाज ज्याने आपल्या नावाचा दबदबा ज्याने बनवतोच पाहायला भेटेल. पापा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये राजेशने काय सुरुवात करून दिली. संघनायकने टॉस आपल्या कॅड लागून प्रथम क्षेत्राचा स्वीकार केला होता, त्या क्षेत्रावर नक्कीच 7 ठरवलं आणि पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद केला. युवराज यांना बॅक टू डगआउट पाठवलं गेलं. चांगली सुरुवात पाहायला भेटते. तर यावेळेस मोहम्मद पाहायला भेटतो, जिने पापा नायकच्या नावाने संबोधले तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. यावेळेस बॅटची आपल्याकडे नक्कीच लगावली. यष्टरक्षक पाहायला भेटते आपल्याला. यष्टांच्या मागे रोहित यांच्या हातामध्ये चेंडू नक्की विसावला गेला. चांगली सुरुवात म्हणते गेलं या षटकामध्ये राजेश करत असताना पाहायला भेटते आपल्याला. यावेळेस सरीक सुरुवात या षटकामध्ये पाहायला भेटते आपल्याला. यावेळेस बॅट शिकडा नक्कीच लगावली गेली. शॉर्ट चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये, कप्पाच वेगाने निघून जाईल. पहिला चौकार यावेळेस मोहम्मदच्या बॅट मधून पाहायला भेटते. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 4 धावा पाहायला भेटतात धावफलकावर. तर की 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 4 धावा धावफलकावर. 1 गडी बाद झालाय. मिस्टर युवराज गोल्डन डक मध्ये नक्की डगआउट मध्ये पाहायला भेटतंय. हा सुरेख वेगवान चेंडू होता खोलगरीतीचा, परंतु बॅटची कडा नक्कीच लगावली गेली. चांगला संपर्क बॅट आणि चेंडू पाहायला भेटल्याने एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक 1 ने पुढे सोसावी. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 अंकावर. आपण पाहतो ना, जेव्हा जेव्हा मैदानाच्या आत थोडं संकट पाहायला भेटतं. पहिल्या चेंडूवर संकट होतं, तदनंतर एक चौकार नक्कीच पाहायला भेटला. 3 चेंडू फेस केले गेले मोहम्मदच्या बॅट पद्धतीने. एक चौकारच्या मदतीने एक सिंगल 5 धार खेळतोय. आपण सांगतो संकट काळ हा केवळ तुम्हाला अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी निर्माण झालेला असतो. तर संकट नक्कीच पाहायला भेटला, तर स्वतःला सार्थ करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सुरेख सबमरीन डिलिव्हरी यावेळेस बीट केले गेले होतं जावेद यांना, परंतु बीट झाला मिस्टर रोहित. 22 मध्ये 1 धाव नक्कीच लगावली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सोसावी. धावसंख्या 2 पोहोचेल 6 अंकावर. जावेद नक्कीच थोडासा सरप्राईज झाला होता. चांगला चेंडू टाकला. जशा प्रकारे समुद्रामध्ये पांडुबी पाहायला भेटते ना, जे आपल्या नजरेसमोर नसते, तशा प्रकारे हा चेंडू डोळ्यासमोर नव्हता. जावेद यांचा बीट केला होता, परंतु थोडासा खराब यशस्वी पाहायला भेटला. रोहितच्या वतीने एक एक्स्ट्रा धाव नक्कीच खर्च केली गेली 22 मध्ये. धावसंख्या 6 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. यावेळेस ऑफ साइड चेंडू खेळला गेलाय. शॉर्ट बॅकवर्ड बॉल मध्ये चेंडू अडवला गेला. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटला खेळाडूकडून आणि षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत त्या 6 धावा धावफलकावर. या डिझाईन
एका षटकामध्ये मात्र 6 धावा, 1 विकेट, 1 निर्धाव चेंडू, 1 बाईची धाव, 1 चौकार, 1 सिंगल अशी पाहायला भेटली. यावेळेस पाहायला भेटेल गोलंदाज सजवते गोलंदाज मॅकवर. हर्ष पाहायला भेटेल पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकाने सज्ज होईल. संघाकडून तिसरा विनंतीशील मनोज 11 संघनायक मात्र 25 मिनिट कालावधी असेल. आपल्याला 25 मिनिटांमध्ये 6 षटक टाकायचे. प्रत्येक संघाला हा कॉल असेल. जर 25 मिनिटाच्या एकही मिनिटं वरती नक्कीच पॅनलाइज करायचं आपल्याला पण दक्षता घ्यायची. 4 मिनिटांमध्ये एक षटक आपल्याला टाकायचं आहे. हे नक्कीच स्पर्धेचं फॉर्मॅट आपल्याला पाहायला भेटते. आज आपल्याला 6 सामने खेळवायचे आहेत. तर विनंतीशील थोडीशी घाई करा आणि सामन्याला सुरुवात करा. यावेळेस पहिल्या चेंडूवर स्वागत केले गेले. जावेदच्या बॅट मधून षटकार पाहायला भेटतोय. धावसंख्या मनोज 11 संघ शेवटचा कॉल असेल. 12 मॅन अडवायचा आहे. मनोज चला निनाद पाहायला भेटे. निनादचं स्वागत षटकारानं केलं गेलं. जावेदच्या बॅट मधून पहिला चेंडू जेव्हा फेस केला होता सरप्राईज झाला होता. आमच्या नक्कीच डीजे मॅन सुद्धा सांगत होते कशा प्रकारे चेंडू खेळला गेला जावेदच्या बॅट मधून. त्यानंतर जावेदने दाखवलं, हात खोलले आणि 6 धावा नक्कीच खेचता गेला या पहिल्या चेंडूवर. परत एकदा पाहण्याचा करण्याचा प्रयत्न. पाहायला चेंडू परत झाला. धोका होईल का? आणि यावेळेस काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये? धोका झाला होता मोहम्मद यांना, परंतु यावेळेस गोलंदाज चुकी करतो आणि लेग बाय चेंडूमध्ये एक धाव नक्कीच पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने पुढे सहसावे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या अंकावर. यावेळेस पाहायला गेला तर वेगवान चेंडू ऑफ्टरच्या बाहेर नक्की चेंडू पिचिंग केला होता. रोहित आता चेंडूमध्ये समावेश होतोय आणि डॉट चेंडू आपण पाहतोय. भरतभाई पुरस्कृत नगराध्यक्ष चषक 2022 एक भव्य दिव्य असं आयोजन पाहायला भेटतंय. डहाणू तालुक्यामध्ये प्रथमदा एवढी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. तिच्या वतीने साकारली गेली संकल्पना खूपच दिवसांनी त्याच्या मनामध्ये ती संकल्पना आज मैदानामध्ये पाहायला भेटते आपल्याला. यावेळीचा चांगला फटका, चेंडू सरळ निघून जाईल. यावेळी 6 धावांसाठी धावसंख्या 6 ने फ्लॅट धावसंख्या जाऊन पोहोचेल 1. वाराच्या विरोधामध्ये आज षटकार खेचला गेला. ही ताकद, ही क्षमता, ही नक्कीच कॅपेबिलिटी पाहायला भेटते मोहम्मदच्या बॅट मधून या षटकाराने. यावेळेस लॉटफुट चेंडूचा गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न संघनायक मनोज पाहायला भेटते. चेंडू अडवून त्यांच्या वतीने चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. चांगला कमबॅक म्हणता येईल. गोलंदाज पाहायला भेटते मिस्टर निनाद यांच्याकडून. 5 चेंडू टाकले गेले. आतापर्यंत पाहायला गेले तर 2 षटकार, 1 लेग बाईची धाव आणि 2 निर्धाव चेंडू टाकले गेले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते. इनिंगची गोष्ट केली. 11 चेंडूचा खेळ संपले गेले आणि 19 धावा फलकर पाहायला भेटतात आपल्याला. त्यावेळेस थोडासा लांबून खेळायचा प्रयत्न होता. पंच नक्की दर्शवतात धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आपण हिंदीमध्ये सांगतो ना की बल्लेबाज के बल्ले में कहा दमता, मेरी गेंद वहां गिरी जा चुना गमता. अशा प्रकारे वाईट चेंडू टाकला गेला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. शेवटच्या चेंडू बाकी असेल या षटकामधला. गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मोहम्मद स्वाडी. यावेळेस फुल टॉस चेंडू पनिश केले गेले. खेळाडू नक्कीच पाहायला भेटते. यावेळेस प्रेक्षक पाहायला भेटतात खेळाडू बनत असताना. धावसंख्या 6 ने फ्लॉट. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 13च्या सरासरीने 26 धावा धावफलकावर. आपण पाहतोय भरतसिंग राजपूत साहेब पुरस्कृत
आजचा पहिला दिवस आणि पहिला हा सामना पाहायला भेटेल डहाणू तालुक्यामधला. एका बाजूला संघ पाहायला भेटेल मनोज 11 तर एका बाजूला पाहायला भेटेल आणफ 11. फॉर्म फिलअप करून घ्यायचा प्लीज. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल ही आपण दक्षता घ्यायची आहे. जर इनिंग्स ब्रेक षटक घेऊन मिस्टर राजेश ज्याने पहिल्या षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केला होता. तोच गोलंदाज पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीने केली होती. तोच गोलंदाज पाहायला भेटतोय जावेदच्या विरोधामध्ये दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू टाकण्यासाठी वैयक्तिक. यावेळी श्रीवास्तचा फटका अल्टी पल्टी बॉल बाउंड्री लाइन के बाहर कल्टी या डीज है. अवलंबून असते. अशा प्रकारे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सार्थ केले गेले स्वतःला जावेद याने. पहिल्या चेंडू नक्कीच निर्धाव खेळला होता. तदनंतर पाहिलं गेलं तर 2 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला भेटले आपल्याला. यावेळेस प्रतिदा राजेश जावेद साडे. यावेळेस सुरेख फटका डीप मिड विकेट मध्ये खेळाडू पाहायला भेटत. चेंडू उडवण्याच्या वतीने थोडंसं पंप झाला बघा. एकाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं जाईल का आणि 2 धावा वेगाने कन्वर्ट केले गेले. धावसंख्या 2 फ्लॅट धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे 34 अंकावर. यावेळेस प्रत्येकदा मिस्टर राजेश जावेद साडे. शॉर्ट चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु वेगाने बीट केला तर रोहित चांगली यष्टेशन करत असताना यष्टेच्या मागे पाहायला भेटते. चांगला कमबॅक यावेळेस केले गेले गोलंदाज मिस्टर राजेश यांच्याकडून. पहिल्या षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाची सुरुवातामध्ये पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा नक्कीच धावून पूर्ण केलं तर तिसरा चेंडू निर्धाव टाकतो. धावसंख्या 34 पाहायला भेटते आपल्याला. इनिंगची गोष्ट केली तर 15 चेंडूचा खेळ संपला गेलाय. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु चांगला कमबॅक. आपण सांगतो ना गोलंदाज हा कमबॅक करू शकतो हे दाखवलं गेलं राजेश याच्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. मागील 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. नक्कीच आपण पाहतोय नगर चषक 2022 1770 लाईव्ह ब्रॉडकास्ट पाहायला भेटते आपल्याला. तर यावेळेस चांगलं कमबॅक केलं गेलं गोलंदाजांच्या वतीने. यावेळेस प्रतिदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न चेंडूवरून पाहायला प्रश्न करतो. काय सुरेख कमबॅक केले गेले राजेश यांच्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच दाखवून दिलं तू जर चांगले फटकेबाजी करू शकतो तर मी सुद्धा चांगलं कमबॅक करू शकतो आपल्या गोलंदाजी जोरावर. आणि विकेट याची गोष्ट विकेट नक्कीच सुरेख बनवली गेली आहे या मैदानामध्ये. प्रसाद साने प्रशांत राऊत डहाणू मसोली भागामध्ये जे पिच खेळत त्यांच्या वतीने त्यांच्या मेहनतीने ही विकेट बनवली गेली या स्पर्धेसाठी. नक्की त्यांचा सुद्धा आभार मानला जाईल या स्पर्धेमधून. हा यावेळेस शॉर्ट चेंडू होता. चांगला फटका चांगला कमबॅक. मागील 4 चेंडू निर्धाव टाकले गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं गेलं तर 11.33च्या सरासरीने 34 धावा धावफलकावर पाहायला भेटतात एक गडीच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतो नगर चषक 2022. नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. जे 11 पुरस्कार तुम्हाला भेटले जातील. प्रत्येक सामन्यामध्ये 11 आयटम तुम्हाला भेटले जातील. पाहायला गेलं तर टी शर्ट पाहायला भेटेल भरतभाई राजपूत यांच्याकडून स्पॉन्सर असेल. शील्ड पाहायला भेटेल भरतभाई राजपूत सरांकडून स्पॉन्सर. तसंच मेडल पाहायला भेटेल या स्पर्धेमधला ते सुद्धा भरतभाई राजपूत सरांकडून स्पॉन्सर असेल. वेट बँड असेल वेस्ट बँड असेल ते हार्दिक पटेल साहेबांकडून स्पॉन्सर असेल. तसं पाहायला गेलं तर इनर पाहायला भेटेल हार्दिक साहेबांकडून स्पॉन्सर असतील. तसंच पेन ड्राईव्ह ते म्हणजेच फैयाज भाई यांच्याकडून कनेक्ट IT या कंपनीचे ऑनर त्यांच्याकडून
स्पॉन्सरचे सॉक्स पाहायला भेटतील आपल्याला, ते म्हणजेच मिस्टर अनिल मेहता साहेबांकडून गॉगल्स पाहायला भेटतील, ते म्हणजेच मिस्टर शेख साहेबांकडून पाहायला भेटते. तसंच पाहायला गेलं कॅप दिलं जाईल अलिसगर साहेब फुलटॉस कंपनीची ऑनर. तसंच बॉल बॉक्स फुलटॉस चे बॉल बॉक्स असतील ते सुद्धा अलिसगर साहेबांकडून. तसंच पाहायला गेलं लॅपटॉप बॅग गणेश नाय साहेबांकडून स्पॉन्सर. हे 11 आयटम तुम्हाला प्रथमतः पालघर तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये आणि डहाणू तालुक्यामध्ये प्रथमतः पाहायला भेटेल. या मोठ्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये प्रथमतः पाहायला भेटेल. एका मॅनॅसाठी एवढे पुरस्कार जे कुठे घडू शकते ना, ते मात्र नगारचे चषक 2022 पटेलपाडा डहाणू तालुक्यामध्ये पाहायला भेटेल. ते सुद्धा पुरस्कृत भरतभाई राजपूत पुरस्कृत या स्पर्धेमध्ये पाहायला भेटेल. नक्कीच सुरेख आणि अप्रतिम अशी संकल्पना पाहायला भेटली, त्यांच्या वतीने साकारली गेली या स्पर्धेसाठी. यावेळेस सुरेख वेगवान चेंडू मोहम्मद यांना बीट केलं गेलं. गोलंदाज पाहायला भेटतं आपल्याला मिस्टर काना पाहायला भेटत. चांगली गोलंदाजी कानाची सुरुवात त्यांच्या वतीने केली गेली. चला यावेळेस परत एकदा मिस्टर काना शॉर्ट चेंडू होता, चांगला फटका डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटतो. चांगला क्षेत्र सुद्धा केलं गेलं. खराब चेंडू होता, फायदा उचलता आला नाहीये फलंदाज मोहम्मद यांना आणि एकच धावाने संतुष्ट व्हावं लागेल. चांगले गोलंदाजी मागील पाहिलं गेलं 6 चेंडू मध्ये मात्र 1 धाव खर्च केली गेली आहे. या इनिंग्स मध्ये मनोज इलेव्हनच्या गोलंदाजाकडून चांगले गोलंदाजी पाहायला भेटते. धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजे 35 धावा. एक गडी बाद झाला तो म्हणजे मिस्टर युवराज. चांगला फटका यावेळेस डीप मिड विकेट मध्ये खेळाडू पाहायला भेटतो. चांगलं क्षेत्रचिन्ह त्याच्या वतीने केले गेले. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावे त्यांचा दुसरा गाव घेण्याचा प्रयत्न, चांगली धाव नक्कीच घेतली गेली. आपण सांगतो ना क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलो तरी सुद्धा दम लागतो. यावेळेस दमखम दाखवलं गेलं. धावेच्या पावलाने 2 धावा परिपूर्ण केले गेले. धावसंख्या 2 पुढे ससावेल, धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे 37 अंकावर. चांगला कॉल होता जावेदींचा. थोडासा नक्कीच थांबले होते मिस्टर मोहम्मद, परंतु पाहिलं शेवटच्या क्षणामध्ये त्या कॉलला होकार दिला आणि एकाला धावाला 2 धावामध्ये कन्व्हर्ट केले गेलं. अजूनही पाहिलं गेलं तर या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथा षटक मार्गस्थ गोलंदाज पाहायला भेटतो. देसाई एन कडून मिस्टर काणा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. यावेळेस त्रिफळा चित केले गेले, यष्टा उद्ध्वस्त केले गेले ते म्हणजे मिस्टर जावेद यांच्या फलंदाज आपण सांगतो संयम हा खूप कडवड असतो, पण त्याचं फळ खूप गोड असतो. तर अजूनही पाहायला गेलं तर चौथा षटक मार्गस्थ आहे. अजूनही पाहायला गेलं तर 14 चेंडूचा खेळ बाकी असेल. या इनिंग्स मधल्या धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या आहे 37. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय पाहायला भेटतो आपल्याला स्ट्राईकवर. तर काणा यांचा 5वा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल नवीन फलंदाज मिस्टर विजय. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळला गेला चेंडू आल्याला स्वागत बाउन्स चौकार पाहायला भेटतं. काय स्वागत केले गेले गोलंदाज काणा यांचं. धावसंख्या
50च्या सरासरीने 42 पहिला दिवस पहिला सामना आजचा. एका बाजूला मनोज 11 तर एका बाजूला अनफ 11. चार ओवर का खेल समाप्त होता हुआ. स्कोर की बात की जाए 42 लगे स्कोर कार्ड पर. 3 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई इस वक्त अनफ 11. नए बल्लेबाज मैदान के अंदर नजर आएंगे मिस्टर परीक्षित. और विजय की बात की जाए 2 गेंदें फेस की और 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. थोड़ी सी गलती की है मोहम्मद द्वारा 2 रन लेना चाहते थे और रनआउट के रूप में विकेट गवाया गया. गेंदबाज की बात की जाए गेंदबाज यूज किए जाएंगे मिस्टर सतीश. अपने कोटे की पहली ओवर टीम की तरफ से 5वीं ओवर लेकर तैयार होते हुए. हाँ इस वक्त बेहतरीन शॉट वीरेंद्र सहवाग स्टाइल में इस गेंद को खेला गया और गेंद डाइवर्ट होती 1 बाउंस 4 रन के लिए. स्कोर कार्ड 4 से तब्दील होता हुआ 46 पर जहां पहुंचा स्कोर कार्ड. एक बेहतरीन खराब चेंडू परंतु यावेळेस खराब शॉट सिलेक्शन पाहायला गेलं तर खराब चेंडूवर गडी बाद होते मिस्टर परीक्षित. बॅक टू डगआउट. 46 धावा धावफलकावर 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. युग चालू आहे त्याच्यामध्ये नक्कीच पाहायला गेलं तर हल्ली फक्त स्वतःला शोधायला लागते. बाकी सगळं गुगलवर सापडलं जाते आपण सांगतोय. परंतु यावर या चेंडूवर मोठा शॉट शोधायचा प्रयत्न केला होता फलंदाज परीक्षित आहे परंतु त्याचा विकेट गमावला गेलाय. 5 गडी बाद. चार गडी बाद झालेत. यावेळेस धावसंख्या 46 पाहायला भेटते. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या इनिंग्स मध्ये डावखुरा फलंदाज मिस्टर चेतन पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. हा यावेळेस मधील खेळाचा प्रयत्न चेंडू पायाला ब्रश केला जातोय परंतु निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक गोलंदाज करत असताना मिस्टर सतीश. तर या स्पर्धेला आतापर्यंत पाहायला गेलं तर 27,060 व्ह्यूज पाहायला भेटले. चांगली सुरुवात या स्पर्धेचा पहिला दिवस पाहायला भेटतोय आणि 70 लाईव्ह पाहायला भेटत थेट प्रेक्षकांनी या सामन्यामधून. यावेळेस चेतन पुढे पाय घेऊन खेळायचा प्रयत्न होता परंतु वेगाने बीट केला. तो सतीश काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार लागला तर स्वतःला नक्कीच सार्थ करतोय आणि आपल्या नावाचा दबदबा या मागील 3 चेंडूमध्ये दाखवून देतोय. जो विकेट नक्कीच गमावला गेला होता परीक्षेच्या रूपामध्ये खराब चेंडूवर विकेट. तदनंतर चांगली गोलंदाजी केली गेली. डावखुरा फलंदाज चेतन यांना बीट करण्यामध्ये सक्षम होतोय मिस्टर सतीश. यावेळेस कार्पेटद्वारे चेंडू रोल केले गेले. डीपमध्ये खेळाडू पाहायला भेटे. चेंडू थोडासा पंबल झालाय परंतु एक धाव परिपूर्ण केली गेली. एका धावाने संतोष मानावा लागेल. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या 1 ने पुढे सहसा धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 47 धावावर. तर स्पायवो प्रायव्हेट वेब लिमिटेड यांना नक्कीच आम्ही धन्यवाद मानू. या स्पर्धेमध्ये त्यांना आम्हाला सपोर्ट केले गेले. या स्पर्धेमधून तर आम्ही खूप खूप मनापासून आभार मानू. तर बघा सतीश विजयसाडी
यावेळेस विजयच्या बॅट मधून चांगला फटका, खराब क्षेत्रक्षण नक्कीच संगणक पाहायला भेटला. जिकडे झेल होता तिकडे केल्या गेल्या. धावसंख्या 6 फ्ला होते. 53 धावा दाखलकर पाहायला भेटत 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतो नगराध्यक्ष चषक 2022. मारू प्रोप्रायटर तारीफ सय्यद त्यांची टीम एक सुरेख काम त्यांच्या वतीने केलं जाते. गोलंदाज पाहायला भेटेल तर यावेळेस काना गोलंदाज मागवर सज्ज होईल. आपला वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून अंतिम 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. बघा निर्णायक 6 चेंडू असतील दोन्ही षटका दोन्ही संघासाठी. हे 6 चेंडू सागून जातील. सेकंड इनिंग मध्ये किती धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जाईल. 53 धावा धावफलकर पाहायला भेटत. एक चांगल्या धावगती नक्कीच आनफ 11 संघ पाहायला भेटत. आनफ पुरस्कृत आमच्यावर जोडले गेले आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आनफ त्यांच्या नावावर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर बघूया यावेळेस फुल टच चेंडू होता परंतु खराब यशस्वी पाहायला भेटला. यावेळेस 22 चेंडूमध्ये 4 धावा नक्कीच लगावले जातील. पाहायला गेलं तर वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅट मध्ये सुद्धा चेंडू ट्रॅव्हल झाला नाही आणि यशस्वी रोहित सुद्धा चुकी करतोय. धावसंख्या 4 ने फ्ला होतो. धावसंख्या 2 पोहोचेल 57 अंकावर. फैयाज साहेबांचे सुपुत्र अनफ यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ओपन संघामध्ये जेव्हा संघ खेळला जाईल कनेक्ट आयटी हा संघ सुद्धा फैयाज साहेबांचा संघ असेल जो मैदानाच्या आतमध्ये खेळेल. तर पिता पुत्र ही जोडी त्यांचे दोन्ही नावं संघ दोघांचा संघ खेळतोय. एक पालघर तालुक्यामध्ये खेळतोय डहाणू तालुक्यामध्ये खेळतोय. एक ओपन मध्ये खेळेल असं नक्कीच कॉम्बिनेशन दोन्ही संघामध्ये. यावेळेस पाहायला गेलं तर चेंडू लेगसाईड खेळायचा प्रयत्न होता. पंचांनी बोर्ड वरती घेतला. लेग बिफोरच्या रूपामध्ये चेतन बॅक टू द आउट. चांगला कमबॅक मिस्टर गोलंदाज मिस्टर काना करतोय. मग सांगतो ना मनगडावर ताकद असणाऱ्या कुणासमोर हात पसरले जात नाही. तशा प्रकारे पाहायला गेला तर आपल्या मनगडामध्ये ताकद दाखवली गेली. पहिल्या चेंडूवर चुकी केली होती रोहित यांच्या यशस्वीमध्ये 4 धावा नक्कीच खर्च केला तर परंतु दुसऱ्या चेंडूवर चेतना बाद केला गेला. येणारे पाहायला गेलं शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्येची गोष्ट धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजे 57 धावा. यावेळेस सामन्याची सुरुवात करायची नक्कीच 4 चेंडूचा खेळ बाकी असे 57 धावा धावफलकावर गोलंदाज पाहायला भेटते मिस्टर काणा. त्यावेळेस बॅटची कडा नक्की त्या गली रोहित पाहायला भेटतोय. थोडासा फंबल झालाय. जिकडे कडी बाद झाला तिकडे एक धावा खर्च थोडीशी चुकी करतोय. इनिंगच्या पहिल्या चेंडूवर सुरेख झेल टिपला होता यष्टीच्या मागे त्यात थोडासा निराश करतोय तो म्हणजे यष्टीरक्षक मिस्टर रोहित. धावसंख्या 1 ने पुढे सहसा धावसंख्या जाऊन पोहोचेल 58 अंकावर. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या इनिंग्स मध्ये गोलंदाज सज्ज होईल काणा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल तो म्हणजे मिस्टर योगेश. विजय यावेळेस पाहायला गेला फुलटॉस रित्या चेंडू होता. पंच नक्कीच हात वरती करतायत. 9चा कॉल दिले गेले. खराब क्षेत्ररक्षण केले गेले आणि चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. 1+4 म्हणजे 5 धावा धावफलकर पाहायला भेटतात. बिमरचा कॉल केला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचेल यावेळेस 63 या अंकावर आणि 9 चेंडू टाकला गेले शेवटच्या क्षणामध्ये गोलंदाज पाहायला भेटतो मिस्टर काणा. तर पाहायला गेलं तर नगराध्यक्ष चषकाची पिक्चर सुपर हिट आहे आणि येणारा पुढचा चेंडू ऑफ फ्री हिट आहे. या चेंडूमध्ये षटकार लावला मिस्टर विजय याने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज गौरव यांच्याकडे दिला जाईल. तर आपण सांगतो ना आशा हे एक औषध आहे.
जे माणसाला नक्कीच सगळ्या वाईट काळात लढायला शिकवते. यावेळीच थोडंसा कडवड औषध घेतलं गेलं गोलंदाज पाहायला भेटतंय. यावेळेस पाहायला गेलं तर चेंडू पाहायला ब्रश केलं गेलं आणि एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एक पुढे ससावे धावसंख्या जाऊन पोहोचेल 64 अंकावर. तर यावेळेस 64 धावा धावफलकावर हा बॅटची गडा नक्की दगावली गेली. बघा लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू दोन चेंडू अडवले तत्पर्यंत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. विजय आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यात नक्कीच मनसुबा पाहायला भेटेल. 65 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. शेवटच्या चेंडू असेल बघूया. या शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवल्या जातील हा चेंडू नक्कीच पाहायला गेला. सेकंड इनिंग मध्ये 7 करेल किती धावांचा लक्ष ठेवलं जाईल. 65 धावा धावफलकावर पाहायला भेटतात. फुलटोचे चेंडू पाहायला भेटतात. 24 कॅरेट खरंच सोनं पाहायला भेटतं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ट्रॅव्हल केलं स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू पाहायला भेटत. डीप मधून येईल चेंडू ट्रॅव्हल करेल पिक करेल त्यामुळे थ्रो केले गेले आणि पाहायला गेलं तर 2 धाव परिपूर्ण केल्या जातील का आणि पंच यावेळेस रिव्ह्यू घेतले गेले रनआउट साठी. तर बघा रनआउट चा रिव्ह्यू 70-70 स्पर्धेमधून लाईव्ह पाहायला भेटते आपल्याला. तर डिजिटल उपयोग केला जाईल. चला यावेळेस गडी बाद दिले गेले. मात्र एक धाव जोडली जाईल. 66 धावा धावफलका लगावले. 37 धावांचा लक्ष सेकंड इनिंग मध्ये. सेकंड इनिंग मध्ये जेव्हा सुरुवात होईल आपल्यावर जोडले जातील वाडा भागामध्ये सुरीक अवधूत शेलार हे मायक्रोफोनवर जोडले जाते. आपण टॉस कडे एका बाजूला संघ पाहायला भेटेल SDR वाणगाव तर एका बाजूला हितेश शिले. दोन्ही संघांना विनंती येईल संघाला टॉस साठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये नक्कीच पाहायला भेटते आपल्याला माननीय श्री भरत राजपूत साहेब पुरस्कृत नगरते चषक 2022 एक अप्रतिम आणि सुरेख स्पर्धा पाहायला भेटते. तर आपण एक कॉइन पाहायला भेटतोय जे कॉइन बनवले गेले या स्पर्धेसाठी. एका बाजूला फुलटोस चॅम्पियनशिप अलीबाई नक्कीच कंपनीचं नाव पाहायला भेटते. तर एका बाजूला पाहायला भेटते माननीय श्री भरतभाई राजपूत साहेबांचा जी स्पर्धा नगराध्यक्ष चषक 2022 पाहायला भेटते. जवाहर राजपूत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला करण रावरे एका बाजूला आकाश पाहायला भेटत आहेत. 2022 नगराध्यक्ष कॉल केले गेले करण रावरे यांच्या वतीने आणि टॉस विन होते करण रावरे. धन्यवाद सर. आपण जाऊन मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर करण नक्की टॉस विन झालाय. आपण एवढी मोठी स्पर्धा पाहायला भेटते. तर टॉस विन झाल्यावर काय निर्णय असेल तुझा? प्रथम क्षेत्ररक्षण डहाणू भागामधला आकाशचा संघ सुरेख आहे. किती धावा थांबण्याचा प्रयत्न असेल या संघाला? तोही संघ बलाढ्य आहे. चांगलीच मॅच होईल. आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच या स्पर्धेबद्दल काय सांगेल? या स्पर्धेमध्ये पाहिलं तर बक्षीस वरसाव नक्कीच आहे. परंतु पहिल्यांदा आपण जो विनर टॉस केला जाईल या स्पर्धेमध्ये त्याला फुलटॉस कंपनी कॅप दिली जाते. कॅप आपण परिधान करायची आहे. मिस्टर करण रावरे यांना दिल्या जाते. गणेश नायर साहेबांचे शुभ असते. जो टॉस विन केला जाईल या स्पर्धेमध्ये तर प्रत्येक संघनायकाला कॅप अलीभाई पाहायला भेटतात. ही स्पॉन्सर कॅप आहे. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये काय सांगेल करण? जशा प्रकारे स्पर्धा आपण पाहायला गेलं तर 2 स्पर्धा नक्कीच चालू आहेत चिंचणी आणि उमरलीमध्ये. परत या स्पर्धेमध्ये काय सांगेल? डहाणू तालुक्यावर प्रथमदा एवढी मोठी स्पर्धा नक्कीच भरवली गेली आहे. मान्यश्री भरत साहेबांकडून त्या स्पर्धेमध्ये काय सांगेल? पहिली डहाणू पालघर ही सर्वात मोठी टुर्नामेंट आहे
आम्हाला डहाणूकरांना फार सपोर्ट देण्यासाठी टुर्नामेंट आणि हा आज डहाणू तालुका ठेवला आहे, त्याबद्दल साहेबांचे मी आभार मानतो. नक्की धन्यवाद. आकाश आपण वळूया आकाशकडे. तर आकाश नक्की टॉस तू गमावलाय, जर टॉस जिंकला तर तो निर्णय काय असता? टॉस जिंकला असता आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं. सध्याच्या घडीमध्ये तुला फलंदाजी करायची, तर फलंदाजी करत असताना करण रावळे सारखा संघ नक्कीच पाहायला भेटतोय. SDR संघ खेळतोय. करण पाहायला गेलं तर खूप मोठ्या मोठ्या संघामध्ये खेळलाय, तर या संघासमोर किती धावर बनण्याचा तो प्रयत्न असेल? समोरचा संघ खूप बलाढ्य आहे. आम्हाला त्यांच्या संघामधले गोलंदाज पण सुंदर गोलंदाज आहेत आणि जेवढं चांगली बॅटिंग करून जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. तर तू तुझा डहाणू भागामधला आहे आकाश, तर या स्पर्धेमध्ये काय सांगेल? तुमच्या नजरेसमोर ही स्पर्धा नक्कीच केली गेली भरत साहेबांकडून, त्या स्पर्धेमध्ये काय सांगेल? स्पर्धेचं सांगायचं झालं ते आयोजन एवढं सुंदर आहे की डहाणूमध्ये प्रथमच 5 लाखाची टुर्नामेंट झाली आहे आणि त्या टुर्नामेंटमध्ये आम्हाला डहाणूकरांना खेळायचा मान दिला, त्याबद्दल खूप धन्यवाद. नक्कीच धन्यवाद आकाश. नक्कीच प्रत्येक संघासाठी आपण पाहायला गेलं तर स्पॉन्सर पाणी बॉटल आणि फ्रुट्स या स्पर्धेमध्ये सुद्धा गेले, तर आपण घेऊन जायचं आकाश आणि करण. तर बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. पंचांना आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना या दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक राजा, सर्व मान्यवर, उपस्थित सर्व खेळाडू या सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. मैदानाच्या दिशेने जाऊयात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहू शकाल प्रथम जे 2 फलंदाज आहेत ज्यांच्या खांद्यावर त्यांना धुरा घ्यावी लागेल विजयाकरता समोर भलं मोठं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे तब्बल 67 धावा. नक्की शिला एक मिनिट थांबेल. नक्कीच MRF टायर्स कडून आपण स्पॉन्सर आहेत या स्पर्धेला, नक्की त्यांच्याकडून सुद्धा सपोर्ट, त्यांना सुद्धा मी मनापासून आभार मानेल. या स्पर्धेत फैयाजबाई नक्कीच आमच्यासोबत जोडले गेले, त्यांच्या वतीने सुद्धा आभार मानले जाईल. जे जे आम्हाला या स्पर्धेसाठी आम्हाला सपोर्ट केले गेले त्यांच्या सगळ्यांचा आम्ही मनापूर्वक आभार मानू. नगादे चषक 2022 मध्ये मी युसुफ सय्यद भरत साहेबांकडून सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतोय. नक्की जोडले आपण सेकंड इनिंग आपल्याला जोडले जातील अवधूत शेलार कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. आपण पाहू शकाल 67 धावा मात्र या ठिकाणी ठोकून काढायचे आहेत. येणारे 36 चेंडू आणि 67 धावा म्हणजे खूप मोठं आव्हान आहे. जवळपास बघायला गेलं 10हून अधिकची सरासरी जपावी लागेल. 11च्या सरासरीने धावा केल्या तर सामना बराबरीत आणि 11पेक्षा अधिक एखाद्या षटकामध्ये धावा आल्या तर सामना मात्र विजय होईल. परंतु गोलंदाजी मार्क वरनं आपण एक्सपिरियन्स गोलंदाज पाहू शकाल. बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय परेश. यावेळी मात्र सज्ज होताना आपल्या बॉलिंग मार्क वरनं स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज येतो म्हणजे रोहित टावकोरे आताचा फलंदाज. यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला खूप मोठी ध्येयष्टी असलेला खेळाडू. त्याला पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे याची आठवण होते. अतिशय दर्जेदार पहिला चेंडू थेट जाऊन आदळला तो म्हणजे फलंदाजाच्या मांडीवर आणि निर्धाव स्वरूपामध्ये या ठिकाणी मात्र पंचांकडनं उद्घोषणा आपण पाहू शकाल. दर्जेदार वेगवान चेंडू, भन्नाट वेग या चेंडू मध्ये मात्र बघायला मिळाला. 67 धावा यावेळी मात्र दुपारच्या सत्रामध्ये ठोकण्याचा मनसुबा बाळगून मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं मिश्रण, आपटून टाकलेला चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडी फंबल बघायला मिळते आणि लगेचच फंबलचं रूपांतर मात्र एका चिकी सिंगल मध्ये झालंय. या ठिकाणी मात्र एक दर्जेदार सिंगल कन्वर्ट केली जाईल. सिंगलने संघाचं खातं उघडलं जात आहे. धावांचा श्री गणेशा या ठिकाणी केला जाईल 1च्या रूपामध्ये. सिंगलच्या रूपामध्ये या ठिकाणी मात्र धावा अर्चित केल्या जात आहेत. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला होता तो मात्र या ठिकाणी स्ट्राईकला आपण पाहू शकाल. मेहुल आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये दाखल असताना परेश दर्जेदार गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ओव्हर दी विकेटने यावेळी दर्जेदार गतीमध्ये केलेलं मिश्रण, गतीमध्ये केलेलं परिवर्तन खूप चांगलं मात्र या ठिकाणी बघायला मिळते. आणि यष्टीरक्षक आपण पाहू शकाल क्लोज किपिंगच्या रूपामध्ये. आणि क्लोज किपर यष्टीरक्षक जेव्हा जेव्हा असतो ना तेव्हा एका गोष्टीचा उल्लेख आम्ही करत असतो की फलंदाजांना मात्र कुठेतरी एक प्रेशर क्रिएट होत असतं आणि की त्यांना माहिती आहे की येथून आपण स्टेप काढली आणि स्टेप काढल्यानंतर चुकून जरी चेंडू हातामधनं माफ करा बॅटमधनं मिस झाला तर मात्र त्याला थांबवणं लगेचच कठीण असतं आणि मागे यष्टीरक्षक उभा असतो यष्ट्यांचा वेध घ्यायला. या ठिकाणी मात्र फेकी तर केली आहे. या ठिकाणी
निर्धाव चेंडूची उद्घोषणा पुनश्च एकदा. दर्जेदार पहिलं षटक. ज्याप्रमाणे मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांचा मनसुबा असतो की 30 सर्कलला आपल्याला क्लिअर करायचं आणि क्लिअर केल्यानंतर धावांचा वर्षाव मात्र करायचा आहे, परंतु या ठिकाणी त्या 30 सर्कलच्या गोलंदाजीमध्ये दर्जेदार. यावेळी मात्र कव्हरला क्लिअर करण्याचा प्रयत्न, आपटून टाकलेला चेंडू आणि खऱ्या अर्थानं वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र खेळून काढलं जात आहे. क्षेत्ररक्षण दर्जेदार मात्र या ठिकाणी बघायला मिळते. जवळपास 30 सर्कल पासून खूप वेगाने चेंडूचा पाठलाग केला आणि चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या या रेसमध्ये या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक विजयी झालाय. मोहम्मद त्या ठिकाणी मात्र तैनात होता. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं बघायला मिळालं आणि तिथपूर्वी मात्र 2 धावा धावपलकावर जोडल्या जातील आणि धावपलक या 2 धावांनी जाऊन पोहोचेल 3 या अंकावर. यावेळी दर्जेदार खूप भन्नाट गतीमध्ये केलेलं मिश्रण, गतीमध्ये केलेलं परिवर्तन हे आत्ताच्या आधुनिक टेनिस क्रिकेट मधलं एक खूप मोठं वर्चस्व निर्माण करणार. खऱ्या अर्थाने गोलंदाज सातत्यपूर्ण गोलंदाजी चांगली कधी करत असतात तर ते स्लोवर चेंडू खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाताळत असतात आणि ते स्लोवर चेंडू यावेळी मात्र सक्सेस मिळवून देताना गेल्या IPLच्या सीझन मध्ये आपण पाहिलं. एक नवीन गोलंदाज हर्षल पटेल याने तब्बल 32 गडी बाद केलेले व पर्पल कॅपचा मानकरी ठरलेला आणि त्याच्या मागचं त्याचं मोठं कारण काय होतं तर त्याचं गतीमध्ये असलेलं परिवर्तन. स्लोवर चेंडू खूप चांगल्या पद्धतीने तो हाताळायचा. या सीझन मध्ये सुद्धा आपल्याला त्याच्याकडनं गोलंदाजी बघायला मिळाली. दर्जेदार. या ठिकाणी मात्र एका षटकाचा खेळ समाप्तीस आलाय. एका षटकाच्या खेळाखेरीस आपण धावा धावपलकावर जोडलेल्या पाहू शकाल 3. खऱ्या अर्थाने 70-70 लाईव्ह संपूर्ण स्पर्धा आपण पाहू शकाल. या टेनिस विश्वामधलं एक मोठं नाव 70-70 स्पोर्ट्स आणि त्यांना मात्र नेटची जी सोय अवेलेबल करून दिली आहे ती म्हणजे अनिरुद्ध स्कायलाईन वेब सर्व्हिस. या संपूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करतो. अनिरुद्ध स्कायलाईन वेब सर्व्हिस धन्यवाद. यावेळी मात्र नवीन गोलंदाजी मार्क वरनं युवराज सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्क वरनं गोलंदाजी करण्याकरिता. या ठिकाणी मात्र ओव्हर द विकेटने सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडला डावखोरे हाताचा फलंदाज. यावेळी आपटून टाकलेला चेंडू फलंदाजाला बीट करत यष्टीरक्षकाला बीट करत जिथपर्यंत जो फ्लाइंग स्लिपचा खेळाडू होता त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि त्याच्या फेकी येईपर्यंत एक मैदानामधनं फक्त सिंगल अर्चित होईल आणि या सिंगलने मात्र काही होत नाहीये. धावपलक एका अंकाने पुढे जाऊन पोहोचेल या सिंगलने, ते म्हणजे 4 या अंकावर. 4 रन्स ऑन बोर्ड. 4 धावा धावपलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू हाताळलेला, ते सर्रार भन्नाट वेगाचा चेंडू. यावेळी मात्र गोलंदाज पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरनं सज्ज होईल. दर्जेदार चेंडू अपील तर केली आहे आणि पंचांकडनं मात्र डिसिजन आला या ठिकाणी. स्टंपिंगच्या रूपामध्ये आपण पाहू शकाल थर्ड अंपायर कडे या ठिकाणी अपील केली जाते. आमची टेक्निकल टीम या ठिकाणी मात्र थर्ड अंपायर आपण पाहू शकाल टेक्निकल टीम सोबत जोडले गेले, ते म्हणजे हेमंत शेट्टी. जो काही डिसिजन असेल तो मात्र आपल्याला मान्य करावा लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. विकेट यष्टीरक्षण जेव्हा यष्टीरक्षक करत असतो ना, खऱ्या अर्थाने फलंदाजाच्या मनामध्ये पूर्णपणे भीती निर्माण होत असते आणि त्या भीतीचं एक प्रात्यक्षिक मैदानामध्ये बघायला मिळालं. एक हलकीशी मात्र ओव्हरस्टेप केलेली
ज्या ओव्हरस्टेप मध्ये तेवढासा दम नव्हता आणि लगेचच चेंडू मिस केल्या यष्टिरक्षकाने आपलं काम मात्र चोखपणे पार पाडलंय. विकेटचं पतन होतंय. पहिला खेळाडू परतीच्या प्रवासाला. द बॅटर इज अ बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. म्हणजे थर्ड अंपायर कडे जेव्हा डिसिजन येईल तेव्हा कोणत्याही टीमचा खेळाडू येथे एकही शब्द बोलणार नाही आणि येथे येणार नाही. ही कमिटीकडनं त्यांना अपील आहे. या गोष्टीची नोंद घ्या. आल्यास आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नोंद घ्या. थर्ड अंपायर इथे आहेत. त्यांच्याकडनं जो डिसिजन येईल तोच तुम्हाला मान्य करावा लागेल. आपली कुठल्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही. यावेळी मात्र वेगवान चेंडू आणि त्यावर त्याहून वेगवान हल्ला पुल केला जातोय. पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू निघून जाईल. प्रेक्षक मायबापांच्या अभिवादनाकरिता सीमा पार येतोय षटकार. 6 धावा. कम ऑन डीजे. मॅच बॉल आलाय. या गोष्टीची नोंद घ्या. सो तो चेंडू आपण घ्यायचा आहे. दर्जेदार आल्या पहिल्या चेंडूवर आपली मात्र छाप मैदानामधनं सोडताना नवीन फलंदाज जो फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय हर्ष, त्याच्या बॅटमधनं दर्जेदार षटकार. यावेळी मात्र दर्जेदार चेंडू परफेक्ट ब्लॉक होल मध्ये हाताळलेला. जोरदार या ठिकाणी मात्र फेकी केली जाते आणि थेट फेकी जाऊन आदळली. ती म्हणजे यष्ट्यांवर डायरेक्ट हिट मैदानामधनं बघायला मिळालाय. पंचांकडनं उद्घोषणा मात्र पुनश्च एकदा थर्ड अंपायर कडे हा निर्णय मात्र सोपवला जातोय. थर्ड अंपायर कडनं जो डिसिजन येईल तो डिसिजन मान्य करावा लागेल. तत्पूर्वी नोंद घ्या, टीमचा एकही मेंबर एकही गोष्ट बोलणार नाही. पुनश्च एकदा विकेट. परफेक्ट डायरेक्ट हिट. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षणाकरिता. ज्याप्रमाणे रवींद्र जडेजा यांचा आपल्याला रॉकेट थ्रो डावखोऱ्या हाताने बघायला मिळत असतो, परफेक्ट रस्ता थ्रो मात्र या ठिकाणी मैदानामध्ये बघायला मिळाला. आणि ते परतीच्या प्रवासाला हर्षचा परतीचा प्रवास या ठिकाणी सुरू होतोय. द न्यू बॅटर इज बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. खऱ्या अर्थाने संघ विजयी केव्हा होतो, गोलंदाजांच्या ते हुरूप केव्हा निर्माण होतो, तर जेव्हा जेव्हा त्यांना क्षेत्ररक्षणाची साथ लाभते ना तेव्हा तेव्हा गोलंदाजांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते. आणि त्याचं एक प्रात्यक्षिक मैदानामधनं. गोलंदाज पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरनं स्ट्रायकिंग एंडला डावखोऱ्यात आता फलंदाज आहे. आतापर्यंत थोडासा संयमी खेळ मात्र त्याच्याकडनं बघायला मिळतोय. स्विचिट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र मनसुबा मनामध्ये होता, मात्र अंतिम क्षणाला त्यामध्ये सक्सेस येत नाहीये. पंचांकडनं उद्घोषणा लेग बाईच्या स्वरूपामध्ये मात्र ही धाव नोंदवली जाईल. एक पूर्णांक 5 चेंडूंचा खेळ समाप्तीस आलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक
त्याच्याकडनं दर्जेदार क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने बघायला मिळतंय. चेतन दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी त्याच्याकडनं आपण पाहू शकाल. विरुद्ध स्कायलाईन हॅलो. वेब सर्व्हिस यांच्याकडनं त्या सर्वांचे आणि त्या संपूर्ण अनिरुद्ध स्कायलाईन वेब सर्व्हिस टीमचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि MRF टायर यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो की या स्पर्धेला त्यांच्याकडनं मात्र मदत मिळते. धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. 2 षटक समाप्तीस आलेत आणि 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावपलकावर. मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं होती आणि त्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा जोडल्या गेल्यात. म्हणजे खऱ्या अर्थाने गोलंदाजाने वर्चस्व निर्माण केलंय या प्रथम 2 षटकांमध्ये. या सामन्यावर वर्चस्व मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल निर्माण केलंय ते म्हणजे अनफ 11 संघाच्या गोलंदाजाने. पुनश्च एकदा पहिलं षटक हाताळलेला गोलंदाज यावेळी आपल्या बॉलिंग मार्क वरनं आपण त्याला पाहू शकाल. गोलंदाजी करण्याकरिता परेश थोडी घाई करा प्लीज उल्लेख करतोय. हरिअप सर्व सामने जे आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने 2 संघ आज आपल्याला काढायचे आहेत. संपूर्ण सामने आपल्याला 6-6 षटकांचे खेळवायचे आहेत. दोन षटक समाप्तीस आलेत. 11 धावा धावपलकावर. आपण पाहतोय नगराध्यक्ष चषक 2022. मान्य श्री भरतजी राजपूत साहेब यांच्या मार्फत आयोजित केलेली ही खूप मोठी टुर्नामेंट या पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच 5 लाख रुपये पारितोषिक असलेली टुर्नामेंट मात्र बघायला मिळते. खूप चांगलं देखणं आयोजन आपण पाहू शकाल. यावेळी मात्र लोअर फुलटॉस स्वरूपातला चेंडू. चेंडूने मात्र उंची अति प्रमाणामध्ये गाठली आहे. मात्र चेंडू थेट जाऊन पडतोय तो म्हणजे नो मॅन लँड मध्ये आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चेंडूची फेकी वाचूक होती. त्यानंतर कलेक्शन थोडं मात्र चुकलं. फंबल झाला आणि लगेचच 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट बघा किती दर्जेदार बघायला मिळते. एक छोटीशी फंबल आणि त्या फंबलचं रूपांतर यावेळी मात्र 2 धावांमध्ये कन्व्हर्ट केलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला आपण जो फलंदाज पाहतोय त्याच्या बॅटमधनं मोठ्या फटक्यांची संघाला अपेक्षा आहे. मात्र आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं एकही मोठा फटका आलेला नाहीये. पंचांचा इशारा येईल या ठिकाणी मात्र उद्घोषणा केली जाते. अतिरिक्त स्वरूपामध्ये चेंडू मात्र घोषित केला जाईल. वाईट चेंडूची उद्घोषणा, वाईट चेंडूची घोषणा. यावेळी मात्र बिमर नो चेंडूची पंचांकडनं घोषणा. खऱ्या अर्थाने कुठेतरी लाईन आणि लेन बिघडली ना की एक मनामध्ये दर्पण उभं राहत असतं आणि ते दर्पण मात्र या ठिकाणी गोलंदाजावर कशा प्रकारे उभं राहिलंय ते साफ मात्र मैदानामध्ये आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जो सज्ज सलामीला गेलेला तो म्हणजे रोहित. यावेळी मात्र उडवून दिलेला चेंडू. चेंडू करतोय हवाई सफर, निघून जाईल. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता परंतु त्याला फक्त आणि फक्त पाहणी करावी लागली आहे या चेंडूची आणि चेंडूने मात्र थेट
केली आहे हवाई सफर, निघून गेलाय सीमा पार, येतोय षटकार 6 धावा. कमॉन डीजे. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचांकडनं उद्घोषणा. खऱ्या अर्थाने लाईन आणि लेन गोलंदाजावर प्रेशर क्रिएट केलं जात आहे. तो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे, त्याच्या खऱ्या अर्थाने त्याच्या शरीरामध्ये ताकद खूप आहे आणि त्या ताकदीचा एक फटका आपण गेल्या चेंडूवर पाहिला. पुनश्च एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज, त्याच्या विरोधामध्ये गोलंदाज सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्क वरनं गोलंदाजी करण्याकरिता. खोलवर चेंडू, दर्जेदार चेंडू, पंचांकडे जोरदार अपील केली जाते, मात्र अपिलीला दात आतापर्यंत तर मिळत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी संपन्न होईल. यष्टिक्षकाने ट्राय चांगले केलेले, तदनंतर अपील सुद्धा मजबूत होती, परंतु पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या संख्येने धावफलक आपण पाहू शकाल स्थापित, ते म्हणजे 24 या अंकावर 24 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 विकेटच्या पतनानंतर 24 धावा धावफलकावर. पुनश्च एकदा गोलंदाज या ठिकाणी मात्र नो चेंडूची पुन्हा एकदा उद्घोषणा. बिमर म्हणजे पंचांकडनं डिसिजन येतोय, काही डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. नो चेंडूची उद्घोषणा म्हणजे दोन भीमर चेंडू हाताळल्या कारणाने या ठिकाणी मात्र गोलंदाजाला बदललं जात आहे. आणि आपण फ्री हिटचा चेंडू म्हणजे त्या चेंडूवर आपण क्षेत्ररक्षण बदलू शकत नाही. जे खेळाडू जेथे जेथे होते ते त्याच ठिकाणी मात्र तैनात होतील. उजव्या हाताचा फलंदाज आहे, ती गोष्टीची नोंद आम्ही सुद्धा घेतली आहे. सव्वीस धावा धावफलकावर. फ्री हिट, गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वन वरती विकेटने. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशा तर भरकटी आहे आणि नक्कीच दिशा से भटके तो मिलेंगे फटके. चेंडू करतोय हवाई सफर. पुन्हा एकदा पंचांकडनं उद्घोषणा. या ठिकाणी चेक करायचंय का, थर्ड अंपायर कडे अपील केली जाते. नो चेंडू आहे की नाही हे थर्ड अंपायर कडे या ठिकाणी मात्र अपील केली आहे आणि चेकिंग करिता डिसिजन मात्र हाताळला गेलाय, तो म्हणजे थर्ड अंपायर यांच्या हातात. नो चेंडू, थर्ड अंपायर कडनं डिसिजन येतोय की बिमर. नो चेंडूची घोषणा या ठिकाणी केली जाईल मैदानामधनं. ज्या गोलंदाजाला चेंज केलेलं त्या गोलंदाजाकडून सुद्धा पहिला चेंडू हा नो आणि त्यानंतर त्या चेंडूवर दर्जेदार षटकार. एकदा फलंदाजी आवडली असेल टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्यांची कमी पडून देऊ नका. या ठिकाणी मात्र पुनश्च एकदा फ्री हिट. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता येणार नाही. गोलंदाज सज्ज होईल फ्री हिटचा चेंडू हाताळण्याकरिता आपल्या बॉलिंग मार्क वरनं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळी खोलवर चेंडू पुन्हा एकदा उडवून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तर आहे परंतु त्याच्यापासून थोडा लांब.
आणि त्याच्याकडनं मात्र नंतर चांगला खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. झेल थोडा कठीण होता आणि एक सिंगल या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाईल. आपण सिंगलने धावफलक पाहू शकाल, पुढे जाऊन पोहोचेल. आमचे स्कोरर आम्हाला कळवतील. 40 या अंकावर 40 रन्स, 40 धावा धावफलकावर जोडल्या जातील. षटक या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. फक्त 2 षटकांमध्ये फक्त यावेळी मात्र पुनश्च एकदा पुल केला जातोय आणि बघा त्याच्यामध्ये ताकद किती आहे. पुन्हा एकदा चेंडू थेट करतोय हवाई सफर, निघून जाईल सीमा पार. येतोय षटकार, 6 धावा. या ठिकाणी मात्र षटक समाप्त झालंय आणि षटकाच्या खेळाखेरीज आपण धावा धावफलकावर पाहू शकाल. आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतील. 46 3 षटक समाप्तीस आलेत आणि तब्बल 46 धावा धावफलकावर. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा धावफलकावर होत्या आणि या षटकामध्ये तब्बल 35 धावा मात्र खर्ची केल्यात. खूप महागडं षटक, खूप चेंडूंचं षटक आणि खूप महागडं षटक. तब्बल अठरा चेंडू आणि विजयाकरता 21 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 21 धावा म्हणजे प्रति षटक 7च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. तब्बल एका षटकामध्ये 11 चेंडू मात्र हाताळलेत. तिसरं षटक खूप लांबवलं आणि त्या लांबवलेल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने फलंदाजाने आपल्या जे वर्चस्व होतं ते या ठिकाणी निर्माण केलं. आपल्या भात्यामधले मोठमोठे फटके बघायला मिळाले. यावेळी दर्जेदार भन्नाट वेगाचा चेंडू, वेग आणि प्रचंड वेगवानता या चेंडू मध्ये मात्र बघायला मिळते. यावेळी मात्र दिशा भरकटे पंचांकडनं वाईट चेंडूची घोषणा. वाईट चेंडू पहिला चेंडू तर खूप सुरेख हाताळलेला. त्यानंतर मात्र दिशा भरकटली आणि ते दिशा भरकटलेलं खूप महागडं ठरतंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू की काय, खूप दर्जेदार चेंडू, निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा पंचांकडनं घोषणा. पण पाहू शकाल संत गतीचा खेळ करणं गरजेचं आहे, कारण की आता मात्र 16 चेंडू आणि विजयाकरता 20 धावांची गरज. संयमित खेळ. आणि या ठिकाणी जे 2 फलंदाजी करतायत त्यांची खऱ्या अर्थाने 35 रन 35 धावांची या ठिकाणी मात्र पार्टनरशिप त्या दोघांनी बिल्ड केली आहे. आणि पार्टनरशिप खूप महत्वाचा हिस्सा म्हणजे खऱ्या अर्थाने खूप महत्वाचा रोल पार पाडत असते या क्रिकेटमध्ये. आणखी कुठलाही एका खेळाडूवर कधी क्रिकेट हा खेळ अवलंबून नसतो. त्याला साथ देणं, त्याला मदत करणं हे गरजेचं असतं. आणि दोघंही या ठिकाणी मात्र जबाबदारी घेऊन फलंदाजी करतायत. गोलंदाज पुनश्च एकदा सजग होईल आपल्या बॉलिंग मार्क वरनं. लेफ्ट आर्म वरती विकेटनं
यावेळी मात्र माफ करा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सज्ज होतोय. समोर स्ट्रायकिंग एंडला डावखोरा त्याचा फलंदाज त्याच्या विपक्षामध्ये वाईट चेंडूची पंचांकडनं उद्घोषणा. गोलंदाज पुनश्च एकदा. यावेळी मात्र भन्नाट वेगाचा चेंडू, त्याहून चांगला हल्ला मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेनं. चेंडूची फेकी करतोय आणि फेकी तर अचूक. या ठिकाणी मात्र विकेट मिळते. धावचीच्या स्वरूपामध्ये खेळाडूला परतीच्या प्रवासाला मात्र धाडलं जाईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा मैदानामध्ये परतूया, ऐकूया एक डीजेची धून आणि परतूया मैदानामध्ये. आणि 13-17 या धावसंख्येची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने आठवण कशाची झाली तर कालचा IPLचा सामना ज्यांनी पाहिला ना त्यांना मात्र या ठिकाणी ती आठवण झाली असेल. आणखी टीम डेव्हिडची धुवाधार फलंदाजी बघायला मिळालेली आणि अंतिम क्षणाला एक धाव चोरायला गेला, स्ट्राईक आपल्याकडे ठेवायला गेला आणि त्यावेळी मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये त्याला बाद व्हावं लागलं होतं. आणि त्यानंतर कॉल असेल तेव्हा वॉटर बॉटल बॅट मध्ये घेऊन जायचे. कुठल्याही एक्स्ट्रा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही, आपण दक्षता घ्यायची आहे. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. दोन्ही संघांना विनंतीशील, क्षेत्ररक्षक करणारा संघ तसंच फलंदाजी करणारा संघ सुद्धा विनंतीशील. पंचांचा जर कॉल असेल तेव्हा वॉटर बॉटल आणि बॅट मध्ये घेऊन जायचंय. अन्यथा कुठलाही एक्स्ट्रा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. आणि थोडासा वेळ मैदानाच्या आतमध्ये कमी स्पेंड करायचा आहे. अजून आपल्याला 5 सामने खेळवायचे तर कृपया थोडीशी घाई करा.
नोंद घ्या सर, त्यांना वॉर्निंग द्या की एका षटकाला फक्त 4 मिनिट आहेत तुमच्या हातामध्ये. 4 मिनिटामध्ये एक षटक हे हाताळलं गेलंच पाहिजे. अथवा कमिटी ही स्ट्रिक आहे, तर नंतर पेनल्टीला मात्र आपल्याला सामोरं जावं लागेल. मोठी टुर्नामेंट आणि ज्याप्रमाणे मोठी टुर्नामेंटचे नियम आहेत त्या नियमांना बांधूनच आपल्याला खेळ करावा लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. या नियमांपेक्षा कुठलाही खेळाडू हा मोठा नसतो. या मैदानाकडे जाऊया. 12 चेंडू आणि विजयाकरता गरज उरली आहे, ती म्हणजे 16 धावांची. गोलंदाजी मार्क वरनं गोलंदाज सज्ज होईल. भार्गव आपल्या बॉलिंग मार्क वरनं. 12 चेंडू आणि 16 धावा त्याला रोकायच्या आहेत. हे षटक खूप महत्वाचं षटक आहे. जर का या ठिकाणी विकेट टिपली तर मात्र पंचांकडनं चेंडूची उद्घोषणा केली जाते. कट घेऊन स्विचिटचा फटका खेचायला गेलेले बॅटची एज घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. दणदण करीत सीमा पार. या ठिकाणी येतोय चौकार. आता मात्र समीकरण सोपं झालंय. येणारे 11 चेंडू बाकी आणि विजयाकरता 12 धावांची गरज होत. जर का गोलंदाजाने विकेट टिपली तर फैयाज भाई यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हे मात्र दर्जेदार चेंडू परफेक्ट ब्लॉकॉल मध्ये हाताळलेला. सोडून दिलेला चेंडू कुठेतरी पंचांकडनं नाराजी बघतायत, परंतु पंच मित्रा, आमचे पंच हे खूप दक्ष आहेत. चांगला क्रिकेटचा अनुभव असलेले हे संपूर्ण पंच आपण पाहू शकाल. या ठिकाणी जोरदार अपील, मात्र अपीलला दाद दिली जाणार नाही. दर्जेदार कमबॅक गोलंदाजाकडनं या ठिकाणी बघायला मिळत आहे. सामना अजून सुद्धा बाकी आहे. सामन्यामधली रंगत अजून सुद्धा बाकी आहे. येणारे चेंडू शेष आहेत 9 आणि विजयाकरता गरज 12 धावांची. 9 चेंडू आणि 12 धावा. चेसिंग ही कंपल्सरी आहे, या गोष्टीची नोंद घ्या. पुनश्च एकदा दर्जेदार चेंडू, गतीमध्ये केलेलं मिश्रण, गतीमध्ये केलेलं परिवर्तन. पंचांचा निर्णय अंतिम असेल, या गोष्टीची नोंद घ्या. सर थर्ड अंपायर कडे अपील केली आहे. नॉट बॉल. परफेक्ट चेंडू, परफेक्ट डिलिव्हरी. आता मात्र 8 चेंडू आणि विजयाकरता गरज 12 धावांची. सामना बाकी, आम्ही उल्लेख करतोय. सामन्यामधली रंगतता अजून सुद्धा बाकी आहे. कारण की गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज भार्गव पुनश्च एकदा सज्ज होईल. यावेळी मात्र रोवर फुलटॉस स्वरूपातला चेंडू, चुकीचा चेंडू आणि त्याच्यावर केलेला परफेक्ट उत्तर. चेंडू करतोय हवाई सफर, निघून जाईल सीमा पार. येतोय षटकार, 6 धावा. कमॉन डीजे. जो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोहित, कशा प्रकारे या ठिकाणी जबाबदारी घेऊन खेळला. खऱ्या अर्थाने उल्लेखनीय खेळ मात्र त्याच्याकडनं बघायला मिळालाय. कारण की सलामीला आलेला फलंदाज अजून सुद्धा मैदानामध्ये.
यावेळी दर्जेदार दर्जेदार गतीमध्ये केलेलं मिश्रण परिवर्तन. निर्धाव चेंडूची घोषणा. 61 धावा धावपलकावर आणि विजयाकरता या ठिकाणी गरज आहे 6 धावांची. येणारे 6 चेंडू आणि 6 धावा रोखायच्या आहेत. जी कामगिरी पार पाडलेली डॅनियल सॅम्स 6 चेंडूमध्ये तेव्हा 7 धावा होत्या आणि त्यावेळी मात्र डॅनियल सॅम्स याने अंतिम षटक हाताळलेलं आणि त्यामध्ये फक्त 2 धावा खर्चिक केलेल्या. म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कशा प्रकारे तुम्ही एका क्षणाला वर्चस्व निर्माण करू शकता तर एका क्षणाला तुम्ही मात्र कुठेही ढासाळून जाऊ शकता. कारण की त्याच्या एका षटकामध्ये पॅट कमिन्सनी तब्बल 35 धावा ठोकून काढलेल्या आणि त्यानंतर त्याला काही सामन्यांसाठी विश्रांती दिलेली. परंतु जेव्हा संघामध्ये कमबॅक केला ना तेव्हा मात्र 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना त्याने मात्र तो सामना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर विजयी करून दिलेला. या ठिकाणी मात्र त्याची आठवण करावी लागेल. 6 चेंडूमध्ये 6 धावा रोखायच्या आहेत. जी कामगिरी पार पाडलेली जसप्रीत बुमराह यांनी इंग्लंडच्या विपक्षामध्ये ती जबाबदारी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. 6 चेंडू आणि विजयाकरता 6 धावांची गरज. एका चेंडूमध्ये सुद्धा खेळ खल्लास होऊ शकतो आणि अंतिम चेंडू पर्यंत सुद्धा सामना जाऊ शकतो. हा मित्रांनो आपला खेळ आहे, तो म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. मैदानाकडे जाऊया. 6 चेंडू आणि विजयाकरता 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वन गोलंदाज डावखुऱ्या हाताचा वेगवान मन्नाट्टा ज्याच्या गोलंदाजीमध्ये तो मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्क वन सज्ज होतोय. घाई करा थोडीशी. प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग नकोय. रियाज सर विनंती असेल की प्रति चेंडू नंतर टीम मीटिंग नकोय. थोडी घाई करा. क्रीडा रक्षक खऱ्या अर्थाने दर्दी क्रीडा आपण पाहू शकाल. क्रीडा शौकीन यावेळी गोलंदाज सज्ज होईल. तेच तर भन्नाट वेगाचा चेंडू खेळ खलास. विजयी षटकार मात्र बघायला मिळतोय. पुल केला जातोय आणि पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू मात्र करतोय हवाई सफर. विजयी ठरलाय तो म्हणजे टीम मनोज 11. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. नक्की या सामन्यामध्ये पहिल्या 37 धावाचा पाठलाग करायचा होता आणि पहिल्या 14 चेंडू 25 धावा ज्यांनी जमा केला. या सामन्याचा सामनावीर ठरला जाईल. विनंती असेल रोहित येणे यायचा आहे. मनोज 11 संघाचा फलंदाज मिस्टर रोहित ठरला जातोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेल या स्पर्धेमध्ये सर्व मान्य श्री भरत राजपूत साहेब यांनी याच्या शुभ असते. आपण पाहिलं गेलं तर प्राइज असतील टी शर्ट्स, शील्ड, मेडल, वेस्ट बँड, तसंच इनर असेल, पेन ड्राईव्ह असतील. तर यायचं रोहित प्रथमतः भरतभाई राजपूत पुरस्कृत मेडल दिला जाईल आपल्याला. एक टाळ्यांचा गजर रोहित साठी 14 चेंडू 25 धावा मॅच विनिंग इनिंग्स खेळली गेली. त्यानंतर कॅप पाहायला भेटेल फुलटॉस कंपनीकडून अलीभाईकडून स्पॉन्सर कॅप. तर शील्ड पाहायला भेटते भरतभाई राजपूत सरांकडून स्पॉन्सर. तसंच फुलटॉस कंपनीकडून फुलटॉस बॉल पाहायला भेटेल. तसंच
टी शर्ट्स पाहायला भेटतात भरतभाई सर. तर टी शर्ट सुद्धा पाहायला भेटतात तसंच पेन ड्राईव्ह पाहायला भेटते जे स्पॉन्सर आहेत फैयज भाई यांच्याकडून. तसंच गॉगल्स पाहायला भेटतात फैजान शेख यांच्याकडून स्पॉन्सर. तसंच पाहायला गेलं तर इनोस आहेत हार्दिक पटेल साहेबांकडून. सॉक्स सुद्धा पाहायला भेटतात अमित मेहता साहेबांकडून हे स्पॉन्सर. तसंच बॅग सुद्धा आहे आपल्याला बॅग नक्कीच आल्यावर भेटली जाईल आमचे गणेश नाईक साहेबांकडून आहे इनफिल्ड कॉम्प्युटरच्याकडून. तर भरत सर धन्यवाद. आपण थोडं विराजमान रोहित आपण थांबायचं आहे. भरत सर धन्यवाद. रोहित आपण थांबायचं आहे. तर रोहित कसं वाटतं तुला पहिल्याच सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच तू घेतलं गेलाय एवढी मोठी स्पर्धामध्ये पहिला सामना विजय झाला आणि मॅन ऑफ द मॅच बनतं कसं वाटतंय? चांगला वाटते. आयोजन पण असं चांगलं आहे आणि कमिटी पण थोडी चांगली. सामना नक्की 67 धावांचा लक्ष होता. कुठे कुठे मनामध्ये होतं मोठं लक्ष आहे. पाहिले तर चेंडू फुलटच आहेत. विकेट्स कशा प्रकारे खेळते गोलंदाज सुद्धा फायदा पेटला जातो आणि फलंदाज सुद्धा फायदा आहे. काय सांगेल विकेट बद्दल? विकेट पण चांगले आहे पण थोडा बॉल खालती वरती राहतो आणि खेळायला तर चांगलं आहे. सरप्राइझिंग विकेट असे बनवले गेले असं तुला सांगायचं असेल. हो हो. तर एवढे तुला गिफ्ट भेटते. पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर प्रथमतः आपण एवढी मोठी स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये प्रथमतः पाहायला भेटत एवढे गिफ्ट हॅम्पर तुला दिले गेले तर एवढी गिफ्ट कुठल्याच स्पर्धेमध्ये भेटले गेले नाही आतापर्यंत. त्या स्पर्धेबद्दल काय सांगेल तू? चांगलं आहे थोडं. त्याला बॅटने नक्कीच तू खूप काही बोलण्यामध्ये लाजतो की बेस्ट ऑफ लक असेल तुला रोहित. नाही आपण पाहायला गेला 14 चेंडू 25 धावा ज्यांनी बनवल्या आणि एक सुरेख मॅच विनिंग इनिंग्स खेळली गेली तोच पाहायला भेटला मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला SDR वाणगाव तर एका बाजूला हितेश 11. आजच्या दिवसामधला दुसरा सामना पाहायला भेटेल आपल्याला या स्पर्धेमधला. कॉमेंट्रीवर सुद्धा घेऊया थोडासा बदल वळूया आपण. विजय पाटील आणि तुकाराम मांगेला हे जोडले जातील आमच्या मायक्रोफोन घेऊया छोटीशी विश्रांती. वळूया डीजे मास्टरकडे. त्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद.